चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत का उद्याकडे इयत्ता 10वीचा SSC बोर्डचा मराठीचा प्रथम भाषाचा मराठी विषयाचा पेपर कसा असणार आहे, यामध्ये कोणकोणते प्रश्न येऊ शकतात आणि लक्षात याचा अभ्यास कसा करायचा, क्वेश्चन पेपर कशी सोडायची, पूर्ण डिटेलमध्ये मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघून येणार आहे। सगळ्यात पहिले लक्षात घ्या का अजून एक व्हिडिओ मी टाकले, लक्षात घ्या ज्या PYQ क्वेश्चन पेपर आहेत ना, ज्या जुन्या क्वेश्चन पेपर आहेत त्या जर तुम्ही सोडवल्या ॲटलिस्ट जास्तीत जास्त किंवा कमीत कमी फक्त 2 सोडवा। 2 जर तुम्ही सोडल्या तर तुम्हाला सांगतो मी 100% सांगतो तुम्हाला का जास्तीत जास्त मार्क नक्की मिळतील। ठीक आहे, तर तोही व्हिडिओ बघून घ्यायचा। चला फायनली विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरुवात करतोय का SSC बोर्डचा म्हणजे आता 10वीच्या बोर्डचा मराठीचा पेपर उद्याकडे कसा असू शकतो हे आता आपण बघून घेतोय। त्यापूर्वी जर चॅनलवरती नसाल पटकन सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो पुढचे व्हिडिओ देखील तुम्हाला मी टाकणार आहे। आणि आपल्या मॅथचे IMP क्वेश्चन हे मागच्या वर्षी पण देखील माहिती असेल तुम्हाला, नसेल तर जुने व्हिडिओ चेक करा। 100% IMP दिले मॅथचे ते येणार म्हणजे येणारच, बरोबर आहे। चला पुढे बघूया। आता बघा मित्रांनो, आपल्याला माहिती आहे का मराठीचा विषयाचा पेपर आपला हा 80 मार्काचा असतो, एकूण 80 मार्काचा पेपर असतो। ओके, चला आता याच्यामध्ये बघतोय मित्रांनो आपण विभाग 1 स्टार्टिंगला सुरुवात करतोय आपण हा गद्य। ठीक आहे, म्हणजे आपल्याला सुरुवातीला एक उतारा दिला असतो, त्या उताराचं चांगल्या प्रकारे वाचन करायचं आणि वाचन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्याची उत्तरं शोधावी लागतात। ठीक आहे, सगळ्यात पहिला रूल्स तुम्हाला सांगतो का तुम्हाला उतारा व्यवस्थितपणे वाचन करून घ्यायचे। तुम्हाला काय करायचं मित्रांनो, लक्षात घ्या का उतारा हा तुम्ही चांगल्या प्रकारे वाचन करून घ्या, म्हणजे उतारा जर वाचन केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाहीये। चला बघा थोडक्यात आपण वाचन करून घेऊया। शहर गावी राहणाऱ्या मुलाची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे, हे ओळखलं आहे त्या प्रौढ समजस पोस्ट म्हणणं। तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही, तो माणूस आहे, भला माणूस आहे। आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही, तो त्याला माणसं दाखवत आहे, माणसापर्यंत पोहोचवण्याचे पूल दाखवत आहे। म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्याने मुलाला समजावली आहे। वाट पाहणे ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते, दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या। ठीक आहे ना, बघा उतारा दिलेला आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही व्हिडिओ थांबवा, पॉज करा आणि पूर्ण उतारा वाचन करून घ्या, कारण व्हिडिओ लॉंग होईल। ओके, चला मग आता यातून उतारा वाचल्यानंतर आपल्याला तसं एकदा पुन्हा एकदा वाचन होणारच आता उत्तरं शोधताना। बघा पहिला बघा काय दिलं आता मित्रांनो, का म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार म्हणजे काय, एकमेव आधार तर काय, तर तिच्या शहर गावी राहणाऱ्या मुलाची पत्र। काय तर म्हातारी तिचा मुलगा शहर गावी राहतो। बघा मग इथं पहिल्याच ओळीत उत्तर बघा काय, शहर गावी राहणाऱ्या मुलाची पत्र हाच म्हातारीचा जगण्याचा एकमेव आधार आहे। ओके ना, उतारा नीट वाचन करा, तुम्हाला लगेच कळणार आहे का आपली उत्तर कुठे। पुढे बघा, आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा काय, आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा कोण आहे, तर प्रौढ व्यक्ती समंजस पोस्टमन। कोण आहे, तर प्रौढ व्यक्ती समंजस आहे। बघा काय बघा हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्टमननं, तो नुसता पत्र पोहोचणारा सरकारी नोकर नाही, तो माणूस भला माणूस आहे। आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटाखेडी दाखवत नाही, बरोबर आहे। कोण, प्रौढ व समंजस पोस्टमन। ठीक आहे ना, बघा प्रौढ लिहिलं तरी चालेल, समंजस पोस्टमन लिहिलं तरी चालेल, दोघांपैकी एक लिहा, तुमचं उत्तर बरोबर आहे। पुढे बघा, वाट पाहण्याची निगडीत असलेल्या भावना। काय, वाट पाहण्याच्या निगडीत असलेल्या भावना, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो, उत्तरं शोधायची। बघा इथं दिले बघा काय, वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते। काय, सुखाची थोडीच असते, तर त्यामध्ये दुःख असते, काळजी असते, भीती असते, अस्वस्थता असते, नंतर तडफड कितीतरी गोष्टी असतात ज्यात भरलेल्या असतात। मग तुम्ही लिहा याच्यातलं कुठलंही 4 लिहा, दुःख लिहा, काळजी लिहा, भीती लिहा, अस्वस्थता लिहा, तडफड यापैकी काही लिहा। तुम्ही सुख लिहिलं तरीही चालेल, काही अडचण नाही, तुम्हाला त्याचे पूर्णपणे मार्क मिळून जाणार आहे। ओके, बघा दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता याच्यापैकी तुम्हाला कुठलंही उत्तर चालेल। पुढे बघा मित्रांनो, स्वमत सांगितलं तुम्हाला की वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते, या उद्गाराविषयी तुमचे मत सविस्तर लिहा। बघा काय, आता वाट पाहणे म्हणजे काय, का वाट पाहण्यामध्ये दुःख, आतुरता, ओढ, अपेक्षा, तळमळ अशा विविध भावनांचा समावेश त्याच्यामध्ये असतो। एखाद्याची आपण वाट बघतो, एखाद्याची आतुरता लागली असेल आपल्याला कधी येणार आहे, बरोबर ना, काय कधी तो व्यक्ती येणार आहे, किंवा आता इथं दिलेल्या उत्तरामध्ये का ते पत्र कधी येणार आहे, एक आतुरता लागते आपल्याला का कधी हा येणार आहे। जसं शाळेतून तुम्हाला वाटतं का कधी रविवारी येईल, आता वाटतं तुम्हाला कधी परीक्षा होईल, कधी परीक्षेला जाईल मोकार मामाच्या गावाला फिरायला, बरोबर आहे का, याच्यापैकी तुम्हाला मग आता तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये हे लिहायचे तुम्हाला। ठीक आहे, पुढे
बघा मित्रांनो, खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता लक्षात घ्या, परत तुम्हाला सांगतो का मागची जी क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करून घेतली का त्या प्रॅक्टिस क्वेश्चन पेपरमध्ये हे सगळे उतारे रिपीट झालेले आहेत. लक्षात घ्या, मग या सगळ्या बोर्डाच्या जुन्या क्वेश्चन पेपर आहे, याच्यामुळे तुम्हाला लक्षात घ्या याचा फायदा होईल. आणि लक्षात घ्या काय व्हिडिओची क्वालिटी वाढवा, 360 480 करा तरच तुम्हाला उत्तर लिहिलेली दिसतील. ठीक आहे ना. काय जण 144 होती बघतात, मोकार कमेंट करतात, काय पण तुम्ही पूर्ण एकदा बघा, जुन्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास करा, व्हिडिओची क्वालिटी बघून घ्या. पुढे बघा, झोपायची वेळ झाली की सोनाली उडी मारून बिछाण्यात शिरे, पण चटकन झोपी जायचा तिचा स्वभावच नव्हता. बिछाण्यात आली की ती माझं तोंड चाटू लागे, मग केस चाटे, पंजानं माझे केस विस्कटू टाकी. कधी ती आणि रुपाली यांची दंगामस्ती माझ्याच बिछाण्यात चालायची. दोघेही बिछाण्यात चक्क नाचत कुदत थकल्या दमल्या की दोघेही आपापली जागा पकडून झोपायला येत. फुस करून रुपा अंग टाकी आणि झोपी जाई, पण सोनालीला मात्र अशी झोप येत नसते. लहान मुलासारखं तिला मला थोपटून झोपायला लागेल, तेव्हा कुठे बाईसाहेब झोपत. बघा, अशा प्रकारचा उतारा दिला आहे. पूर्ण वाचून घ्या, आपलं तर वाचन होणारच आहे. बरोबर आहे. काय स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा दिसते, सोनाली आणि रुपानी लहान होत्यापर्यंत. ठीक आहे, उत्तरं शोधताना आपण बघणारच आहोत. चला, पहिला क्वेश्चन वरती दिला, बघूया काय सांगते का सोनालीला झोपेची वैशिष्ट्य. सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्य, मग ती काय झोपेत लोळायची. इतक्यात वाचलं का नाही आपण, झोपेत लोळायची किंवा तिला थोपटून झोपावे लागे. काय तिला थोपटून झोपावे लागत असते. बरोबर आहे. हे त्याचं काय सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्य होते. बरोबर आहे. बघा, ठीक आहे ना, दिसतं नाही तर लहान मुलासारखी भरपूर लोळत वगैरे असेल ती. ठीक आहे ना. चला पुढं बघूया. आता पुढचा क्वेश्चन बघा, कोणते लिहा. सोनालीवर ताईगिरी करणारी रुपाली. कोण होती तर सोनालीवरती ताईगिरी करणारी रुपाली, आणि झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछाण्यात शिरणारी कोण होती, सोनाली होती. बघा, कोण होती, सोनाली. अगदी एक छानशी अशी गोष्ट आपल्याला सांगितलेली याच्यामध्ये की जे मांजरां संबंधित असते. ठीक आहे ना. बघा, त्यामुळे ती सोनालीवरती ताईगिरी करी. कोण, रुपाली. दिसतं ना सगळे, तर सगळे उत्तर याच्यामध्ये असतात. फक्त मी एकदा सांगतो का सुरुवातीपासून उतारा हा शेवटपर्यंत नीट वाचवायचाच, नीट वाचूनच घ्यायचा. ठीक आहे ना, केअरफुल नीट वाचायचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलं, सोनाली आणि दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा. आता लक्षात घ्या, दीपाली आहे का नाही, रुपाली आहे. मग याचं तुम्ही नुसतं नाव जरी टाकलं, क्वेश्चनचं नाव जरी टाकलं तरी तुम्हाला पूर्ण मार्क मिळू शकतात. ठीक आहे ना. जिथं प्रिंट मिस्टेक होते तिथं तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क असतात. ओके. आता बघा याच्यात काय दिले का ते रोजच्या खेळातून, बरोबर, रोजच्या खेळातून एकत्र जगण्यातून दिसून येत असते. ते एकमेकांच्या सोबत राहत असते, एकमेकांच्या सोबत खेळत असते, एकमेकांना साथ देतात, एकमेकांच्या आनंदामध्ये एकमेकांच्या दुःखामध्ये सहभागी होतात. बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, याचं उत्तर लिहायचे. लक्षात घ्या, जर नाही कळलं तर लक्षात घ्या, इथं आपला हा उतारा दिला आहे. उताराच्या शेवटी बघा, इथं सगळे उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत. ओके ना. काय केलं, सगळी उत्तरं तुम्हाला दिलेली असतात त्याच्यामध्ये. ओके. चला पुढं बघूया. आता अपठित गद्य बघा, आकृतीबंध पूर्ण करा. आता जो उतारा दिलाय तो सगळ्यात पहिले उतारा एकदा वाचून घ्यायचा, नंतर मग पुढे जायचं. बरोबर आहे. मातेचा महिमा मी किती सांगू किती गाऊ, मातृमहिमा मुख्यानेच वर्णावा लागेल. मातेचे सारे मुलांसाठी तिचा जीव, मुलांसाठी ती वाटेल ते करीन. मुलांची सेवा चाकरी करताना ती थकणार नाही, बसणार नाही. तिला कोठे काहीही मिळो, स्वतःच्या लेकरांसाठी ते घेऊन येईल. मुलाचे जरा काही दुखले खुपले की ती कावरी बावरी होते. बरोबर आहे. बघा, उतारा पूर्ण घ्या, स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करा, वाचा, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. चला आता याच्यावरती क्वेश्चन आपण उत्तर शोधूया. बघा, इथं पण थांबतो, वाटलं असं स्क्रीनशॉट काढा किंवा उतारा बघून घ्या, वाचन करा. ठीक आहे. व्हिडिओ थांबवा, काय अडचण नाही. बघा, आणि मी पुन्हा एकदा सांगतो का जुन्या की दोनच करा. दोनच क्वेश्चन पेपर सॉल्व केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला 100% सांगतो का जास्तीत जास्त पूर्ण मार्क मिळणार. त्याच्यामुळे मागचाही व्हिडिओ बघा आणि हाही बघा. 2 व्हिडिओ तुम्ही बघितले ना पूर्णपणे, काहीच लोड नाही तुम्हाला, बाकीची काहीच करायची गरज नाही. बघा काय दिलं बघा, आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी. काय, आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी तर काय, फुलांची कोमलता, गंगेची निर्मलता, चंद्राची रमणीयता आणि सागराची अनंतता. या काय आईजवळ बसल्यावरती मिळणाऱ्या गोष्टी आहेत ते. बरोबर आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. हा पूर्णपणे आपण जर बघितला, काय पूर्णपणे जर आपण बघितला उतारा तर आपल्याला भेटणार. बघा, फुलांची कोमलता, गंगेची निर्मलता, चंद्राची रमणीयता, सागराची अनंतता, पृथ्वीची क्षमता, पाण्याची रस्ता जर तुम्हाला पाहायचे असेल तर आईजवळ क्षणभर काय बसा.
बरोबर आहे, हे त्याचं उत्तर आहे. मग याच्यावरती तुम्ही लिहिलं हे पृथ्वीची क्षमता वगैरे लिहिलं तरी चालेल, पाण्याची रस्ता लिहिलं तरी चालेल. यापैकी तुम्हाला 4 लिहायचे. ओके, चला पुढं बघा. कधी ते लिहा. आई कावरी बावरी होते. काय का मुलाचे जरा काही दुखले. काय मुलाचे जरा काही दुखले खुपले किती कावरी बावरी होते. बरोबर आहे, हे त्याचं उत्तर आहे. उतारा वाचन केल्यावरती लगेच समजतं. आई थकणार नाही जेव्हा ती आपल्या मुलांची सेवा चाकरी करते. काय करते की आई कधी थकत नाही जेव्हा ती मुलांची आपली काय करते सेवा चाकरी करत असते. बघा काय दिले ते बघा. काय तर मुलांची सेवा चाकरी करताना ती थकणार नाही. दिलंय का नाही इथं? ओके ना. म्हणून सगळ्यात पहिला नियम सांगते, उतारा वाचन करा, त्याच्यानंतरच उत्तरं शोधायला घ्या. जर मध्येच तुम्ही उत्तरं शोधायला गेले तर कन्फ्यूज होईल. त्यामुळे एकदम फक्त 2 मिनटं द्या, एकदम छानपणे शांतपणे एक डोक्याचा पूर्ण वापर करून पूर्णपणे उतारा चांगला वाचायचा. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा. आई थकणार नाही जेव्हा ती आपल्या मुलांची सेवा चाकरी करते. विभाग 2 आता पद्याकडे जाऊया आपण. ठीक आहे, आता बघा कवितेच्या आधारे सूचनेनुसार काय करा, कृती करा. ठीक आहे ना. आता ही कविता दिलेली बघा. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, मळ वाटेने जायचे नाकारलेस तेव्हा, काच खळग्याने तुझे स्वागत केले, तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास, तू झालास मुख्य समाजाचा नायक आणि जागा केलास तू बहिष्कृत भारत. बरोबर आहे, बघा अशा प्रकारे आपल्याला ही कविता दिलेली आहे. तू फुंकलेस रणशिंग आघात ज्ञानाच्या बळावरती. ठीक आहे ना. पहिल्यापासून घेतो, व्हिडिओ तुम्ही पॉज करा. ओके, किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढा, कविता बघून घ्या, किंवा तुमच्याकडे पुस्तक असतं तर पुस्तकातून तुम्ही बघून घ्या, काही अडचण नाही आहे. ओके, बघा. तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चवदार तळाच्या काठावर, युद्धात जवानांना उभे करावे तसे. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत, तुझा संघर्ष असा की काठांच्या संगीनी व्हावीत. तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले, तुझा ध्यास घेतायत बिगुल प्रतीक्षा करतोय चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय. बरोबर आहे, अशा प्रकारची कविता दिली. आता या कवितेमध्ये बघा 50 वर्ष झाल्यामुळे कविता लिहिण्यात आली. बघा आता पहिला क्वेश्चन बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेल्या गोष्टी काय का मळ वाटेने जाणे. बघा जर एक लक्षात घ्या, वाचलं ना लगेच उत्तर दिसणार आहे. काय मळ वाट्याने जायचे नाकारले. काय स्वीकारले तुझे स्वागत काय तर खाच खळग्यांनी. बरोबर आहे. काय बघा इथं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरांचे स्वागत करणारे खाच खळगे. बरोबर आहे. आणि काय स्वीकारलं बाबासाहेबांनी तर मळ वाटेने जाणे. हे दोन्ही उत्तर इथंच असणार. ठीक आहे ना. फक्त नीट वाचन करणं खूप अपेक्षित आहे मित्रांनो. चलो नेक्स्ट बघा. व्हिडिओ थांबून घ्या, वाटलंच त्याच्यात बघा तुम्ही काय दिलं उतारा, पुस्तक काढलं तर बरं होईल. पुढे बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य काय कार्य केलं त्यांनी का या भारतामध्ये परिस्थितीवरती मात करत नवा इतिहास घडवला. या भारतामध्ये बहिष्कृत समाजामध्ये जागृती घडवून आणली. काय का या भारतामध्ये बहिष्कृत समाजाला काय गुलामगिरीमधून मुक्तता करून दिली आणि त्यांनी काय चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. म्हणून आज लोकांना पाणी पिण्याला मिळाले. बरोबर आहे, लक्षात घ्या. हे त्यांचं काय कार्य आहे, ती तुम्ही याच्यामध्ये अजून देखील ॲड करू शकतात कविता वाचल्यानंतर, काही अडचण नाही. पण जास्तीत जास्त तुम्हाला 4 कार्य बाबासाहेबांचे लिहायचे. पुढे बघा. खालील पद्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. काय करायचं आहे, पद्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहायचा आहे. तू झालास परिस्थितीवरती स्वार आणि घडविलास नवा इतिहास. काय का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का अवघड आणि कठीण परिस्थिती मात करून विजय मिळवला. समाजातील अन्याय भेदभाव विषयावरती लढा दिला. समाजातील लोकांना काय केलं त्यांनी का जे अनुयायी होते लोक होते त्यांना काय केलं का गुलामगिरीतून बाहेर त्यांना काढलं. चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. अशा प्रकारे तुम्ही याचा काय करायचं, तुम्हाला माहिती लिहायची. का काव्य संदर्भ तुम्हाला काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहायचा आहे. का चवदार तळ्यामध्ये काय चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, लोकांना पाणी प्यायला दिले. ठीक आहे ना. बघा काव्य सौंदर्य बघा. आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले, तुझा ध्यास घेतायत बिगुल प्रतीक्षा करतोय चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झाले. काय कवी जोई पवार यांनी महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला 50 वर्षे पूर्ण झाल्याने काय गौरव कविता लिहिली. बघा काय कविता लिहिली यामध्ये त्यांनी काय सांगितलं की नवीन इतिहास घडवला. या बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवीन इतिहास घडवला. समाजामध्ये धार्मिक समाजातील बंधनाला झुगारून नव्या समाजाचा काय पाया रचला. त्यांनी काय केलं, नवा पाया रचला. बरोबर आहे. समाजातील अंधश्रद्धेपासून मुक्त केलं. त्यानंतर लोकांना आपले अधिकार आपले हक्क मिळवून दिले. अशा कर्तृत्वान नेत्याला काय केलं तर
यांनी, कवी पवार यांनी काय केलं तर त्यांना अभिवादन केलेलं आहे. ठीक आहे ना. अशा प्रकारची खूप छानशी अशी कविता आहे मित्रांनो. नीट समजून घ्या. याची उत्तरं इथे लिहिलेली गेली आहे, ती वाचून देखील सांगितलं तुम्हाला. आता नीट समजून घ्या. आता पुढचा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन तुम्हाला 100% विचारला तो. ठीक आहे ना. लक्षात घ्या. याच्यामध्ये हे आकाशी झेप घे रे पाखरा ही देखील एक कविता करून ठेवा. याच्या तिघांपैकी तुम्हाला एक 100% विचारले जाईल. बघा प्रस्तुतीत कवितेचे कवयित्री कोण आहे. भरत वाक्य जर आपण बघितलं तर याचं सगळ्यात पहिले आपण बघूया भरत वाक्य. मग भरत वाक्याचे कवी कोण आहे. मोरपंत. आश्वासक चित्र याचे कोण आहे कविता नीरजा. बरोबर आहे. मग आता भरत वाक्य कवितेत काय सांगितलं का सज्जनांच्या सहवासाचे सत्कर्माचे महत्त्व सांगितले ती. आणि आश्वासक या कवितेत काय सांगितले की स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र रेखाटले ती. बरोबर आहे. म्हणजे स्त्री पुरुष समानता ही आपल्याला दाखवले. पुढे बघा प्रस्तुत कविता आवडणं व न आवडण्याची. तर सगळ्याच कविता आपल्याला आवडणं खूप गरजेचं आहे, कारण लेखकांनी ज्या कविता आपल्याला लिहिली ती आपल्याला काही ना काही बोध घ्यायचा आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याचं परिवर्तन करायचं आहे. ओके. मग आता याच्यामध्ये बघा सज्जन माणसाच्या सहवासाचे विचार पटवून दिले आणि इकडं काय सांगितले का स्त्री पुरुष समानता मुक्त छंद दाखवले आपल्याला. बरोबर आहे. पुढं बघा खालील दिलेल्या कवी पंक्तीचे रस ग्रहण करा. वस्तून नाही, लक्षात घ्या काय सांगितलं तुम्हाला की वस्तून नाही मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. काय का वस्तू या कवितेत कवी काय धामणस्कर यांनी काय का दबा धामणस्कर यांनी काही निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राण्यासारखा भावना असतात, त्यांना एक मन असतं असं त्यांनी स्पष्ट केले. का त्या संवेदनशीलता असतात, वस्तूंनाही सहानुभूतीने समजून घेणं अपेक्षित आहे. आपण जर एखादं लहानसं बाळ असेल, एखादं जर आपल्याकडे मित्रमैत्रिणी घरचे असतील तर आपण प्रेमानं बोलतो, प्रेमानं त्यांच्यासोबत आपण वावरतो. बरोबर आहे. मग वस्तूंनाही आपण हाताळताना, वस्तूंनाही इकडून तिकडून ठेवताना किंवा त्यांचा उपयोग करताना आपण काळजीपूर्वक आणि भावनेने उपयोग केला पाहिजे असं बघा मित्रांनो धामणस्कर यांनी सांगितलं आपल्याला. ठीक आहे ना. अशा प्रकारे तुम्ही त्याचं कवी पंक्तीचा रस ग्रहण करू शकतात. पुढे बघा विभाग 3 आता स्थूल वाचन. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. व्हेरी IMP हे 3 क्वेश्चन खूप इतके IMP मित्रांनो लक्षात घ्या. तर हे परीक्षेला तुम्हाला 100% विचारले जाणारच आहे. ठीक आहे ना. बघा पहिला काय दिला तर बघा माणसे पेरा माणुसकी उगवेल या विधानांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. काय मातीत बीज पेरले की मातीच्या कष्टमय मायातून त्याचे झाड होते. बरोबर आहे. का मातीमध्ये जर आपण बीज पेरणी केली तरच आपल्याला त्याच्यातून काय होते का त्या कष्टातून त्या मायेतून झाड फुलते, झाड उमवते, अंकुर फुटतो, झाड होते आणि त्या झाडापासून आपल्याला फुले असतील फळं असतील आपल्याला बघायला मिळतात. मग त्याच प्रकारे काय का माणसे पेरा, तुम्ही माणसांना मदत करा, इतरांच्या सोबत राहा, नेहमीच त्यांना आधार द्या, म्हणजे माणुसकी उगवल आणि या माणुसकीच्या या आजच्या काळामध्ये तुमचं नाव हे रोशन होईल. बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला त्याचा अर्थ स्पष्ट करायचा तुमच्यामध्ये. टिक मार्क करून घ्या. खूप व्हेरी तिन्ही IMP महत्त्वाचे आहेत. बघा आता बघा पतिनिधनानंतर आपण सह्यात भरती व्हायचं. स्वाती महाडिक लक्षात घ्या. स्वाती महाडिक यांच्या लक्षात वीरांगना या पाठातील महाराष्ट्रातील कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्या भावनिक वीर पत्नी ते सज्ज वीरांगना असा धाडसी प्रेरणादायी व थक्क करणारा जीवन प्रवास उलगडला आहे. लक्षात घ्या मित्रांनो 100% हा स्वाती महाडिक यांच्यावरती काय तर लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्यावरती 100% प्रश्न विचारला होता. त्याच्यामुळे 3ही क्वेश्चन नीट करूनच ठेवा. लक्षात घ्या माणसे पेरा माणुसकी उगवेल आणि स्वाती महाडिक यांचा वीरांगना पाठातून. ठीक आहे. पुढे बघा व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा. एकदम IMP. येणारा म्हणजे येणारा काय का मूळ शब्दाची माहिती देणारा जो असतो त्याला काय म्हणतात व्युत्पत्ती कोश असं म्हणतात. मग त्याचे कार्य काय ती सर्वांनी पाठांतर करून जायचे. ठीक आहे. आता आपण जाणार आहे भाषा व्यासकडे म्हणजे व्याकरणावरती जाणार. आता बघा योग्य जोड्या लावा हा एक भाग आहे असा का तो 100% परीक्षेला विचारला जातो म्हणजेच जातो. पहिला बघा दिला सामासिक शब्द आणि समासाचे प्रकार. आता त्रिभुवन दिले बघा. त्रिभुवन काय तर हा द्विगुण समास आहे. काय तर द्विगु समास आहे. नंतर पुरुषोत्तम काय तर हा कर्मधारय समास आहे. काय तर कर्मधारय समास आहे. ठीक आहे. हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा शब्दसिद्धी खालील दिलेल्या शब्दाचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. ठीक आहे. प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित. काय का प्रत्यय घटित म्हणजे काय का नंतर येणारा शब्द आणि उपसर्ग घटित म्हणजे काय अगोदर येणारा शब्द. आता जमीन आणि जमिनाच्या नंतर दार लावले. बरोबर आहे. म्हणून काय प्रत्यय घटित. उपसर्ग घटित काय बिन चूक दिलाय, चूकच्या अगोदर बिन आलेला म्हणजे काय उपसर्ग घटित. आणि अभ्यस्त शब्द म्हणजे काय का एकमेकाला जोड असलेले आपण म्हणतो त्याला काय असणार लक्षात घ्या का जोड असणार आहे. जसं की तीळ ठीक आहे ना. मळमळ म्हणतो आपण. ठीक आहे ना. आंबट चिंबट म्हणतो का अशा प्रकारचे आपल्याकडे शब्द असतात. ठीक आहे ना. का जे आपलं जुळजुळ म्हणतो आपण असे एकमेकाला जोडलेले शब्द असतात. ठीक आहे ना. चला पुढे बघतो. आता आपण स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हेच फायनल त्याचे उत्तर. हां पुढे बघा वाक्यप्रचार. खालील कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. ठीक आहे. चला पहिला दिला बघा कंठस्नान घालणे म्हणजे काय ठार मारणे.
काय करणे, ठार मारणे, एखाद्याला डायरेक्ट त्याचा कार्यक्रम करून टाकणे, म्हणजे काय कंठस्नान घालणे. मग त्याचा वाक्यात उपयोग तुम्ही कसा करू शकतात का एखाद्या का दहशतवादामध्ये किंवा एखाद्या 2-3 समजा टेररिस्ट म्हणतो आपण, ठीक आहे ना, आतंकवादी असतो, तर त्यांना पोलिसांनी ठार केले, ठीक आहे ना. पुढे बघा हुकूमत गाजवणे म्हणजे काय, वर्चस्व गाजवणे. काय करणं तर वर्चस्व गाजवणे. भारत आणि पाकिस्तान या क्रिकेटच्या मॅचमध्ये नेहमीप्रमाणेच भारताने या मॅचमध्ये काय का आपलं वर्चस्व गाजवले किंवा हुकूमत गाजवली, ठीक आहे ना. व्यथित होणे, दुःखी होणे. काय होणे, व्यथित होणे म्हणजे काय, दुःखी होणे. काय एखाद्याला दुःख झालं, एखाद्यानं मारहाण केली किंवा एखाद्या काही ना काही प्रकरण झालं तर त्याच्यावरून काय एखाद्याला दुःख होतो, ठीक आहे ना. समजा एखादा कोणतरी असेल, XYZ असेल, त्यांनी परीक्षेत नापास झाल्यामुळे तो व्यथित झाला, ठीक आहे ना, असं लिहू शकतात. किंवा त्याच्या पायाला लागल्यामुळे तो व्यथित झाला. पुढं बघा आनंद गगनात मावेना म्हणजे काय, मावणे म्हणजे काय का आपल्याला खूप आनंद होणे, मोकार आनंद होणे, एवढा आनंद होणे आपल्याला की प्रमाणाच्या बाहेर. 10वीच्या बोर्डमध्ये 40-50% मिळाले तरी मोकार आनंद झाला, गगनाहून मावेना, ठीक आहे ना. काय तर लक्षात घ्या का खूप सारा अभ्यास करायचा आहे मित्रांनो. 70-80-90% तुम्हाला पोचायचे आणि भविष्यामध्ये तुम्हाला जायचे. त्याला काय म्हणतात, आनंद गगनात मावेना, ठीक आहे ना. त्याचा वाक्यात उपयोग करायचा. आपला मुलगा सैन्य दलात भरती झाल्यामुळे आईवडिलांचा आनंद हा गगनात मावेना, अशा प्रकारे त्यांना तुम्हाला काय करायचं आहे, वाक्यात उपयोग करायचा आहे. पुढे बघा भाषिक घटकावर आधारित कृती, शब्दसंपत्ती. खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा. मार्ग, रस्ता, पथ. पाठांतर असणं गरजेचे. मार्ग, रस्ता, पथ. जल म्हणजे काय, पाणी, नीर, तोय, उदळ, ठीक आहे ना. याच्यापैकी तुम्ही कुठलाही शब्द लिहू शकता, ठीक आहे. चला 4पैकी 1 लिहा, काय अडचण नाही. खालील शब्दांचे विरोधार्थी शब्द लिहा. सुपीक, नापीक. लक्षात घ्या काय, सुपीक, नापीक. आपल्या नापीक डोक्यामध्ये सुपीक विचार आले पाहिजे. आपल्या नापीक डोक्यामध्ये काय का सुपीक अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून आपण चांगले मार्क मिळवले पाहिजे. मग सुपीकचा विरोधार्थी काय, नापीक. ज्ञानी, अज्ञानी, ठीक आहे ना. पुढं बघा खालील शब्दांचे वचन बदला. आता लोकांच्या डोक्यामध्ये, पोरांच्या डोक्यामध्ये हा एक प्रॉब्लेम असतो का वचन बदलायचे. वचन बदला म्हणजे काय का एक वचन असेल तर अनेक वचन करा, अनेक असेल तर एक वचन करा. आणि वचन लिहा किंवा वचन ओळखा, मग तो एक वचन आहे का अनेक वचन लिहा, असा दोघांपैकी 100% विचारला जाणारा प्रश्न आहे, ठीक आहे. भिंती, काय, भिंती म्हणजे किती, अनेक वचन झालं. आपल्या काय म्हणतो, घराला किती भिंती असतात, 4 भिंती असतात आपण म्हणतो. मग 4 किती झाल्या, एक वचन का अनेक वचन, अनेक वचन झालं. आणि आपण म्हणतो समोर काय, भिंत आहे, मग भिंत ही एक वचन झाली. मग तुम्हाला ही भिंती अनेक वचन दिलं, तसं एक वचन येणार आहे भिंत. पुढे बघा रस्ता, काय, रस्ता म्हणजे काय एकच आहे. आणि बाकी काय म्हणतो, मोकार रस्ते, तिकडं खूप रस्ते आहेत, काय रस्ते, ठीक आहे, अनेक वचन. हा एक वचन आहे त्याचा अनेक वचन, हा एक वचन आहे त्याचा अनेक वचन, राईट. आणि हा इकडं तुमचा दिलेला आहे का अनेक वचन त्याचा एक वचन. पुढे बघा खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. रखवालदार, काय दिलं तुम्हाला, रखवालदार. मग याच्यावरून तयार होईल दार होईल, रवा होईल, वाल होईल, वालाचे शेंगा म्हणतो आपण, वार होईल, खवा होईल, रखवाल होईल. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकतात का वेगवेगळे शब्द तयार करू शकता. 2च लिहायचे तुम्हाला, कुठलेही 2 लिहा, 3-4 लिहिले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. चला पुढे बघूया लेखन नियमानुसार लेखन. खालील वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करून लिहा. कोणते 2 सांग. पहिला दिला बघा, महर्षी कर्वे यांजमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं होती. आता याच्यात यांजमध्ये नाही तर यांच्यामध्ये काय असणार आहे, याच्यामध्ये यांच्यामध्ये स्थितप्रज्ञाची शब्द कसं लिहितात, स्त्रीला पहिली वेलांटी, इथं दुसरी आहे ना, इथं पहिली वेलांटी करायची का महर्षी कर्वे यांच्यामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होती. ओके, चला नेक्स्ट बघा. पावसाळ्यामध्ये दिशा दुसूर झालेल्या असतात. पावसाळ्यात शब्द बरोबर, दिशाला पहिली वेलांटी असते. काय असते, दिशाला पहिली वेलांटी असते. आणि दुसूरला दुसरा उकार असतो. दुसूरला कुठला उकार असतो, दुसरा उकार असतो, झालेल्या असतात, बरोबर. पुढे बघा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. बघा महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, बरोबर. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला बोलतो का नाही, आपल्याला अभिमान असला पाहिजे, आपण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जगतो आहोत किंवा आपला जन्म झाला. पुढे बघा महाराष्ट्र हिला काय असणार आहे, दुसरी वेलांटी. संतांची बरोबर आहे, संतांची शब्द बरोबर आहे, पण भूमी हा शब्द चुकीचा आहे. भूमीला दुसरी
दुसरा उकार पाहिजे. काय पाहिजे? भूमीला दुसरा उकार पाहिजे. वेलांटी बरोबर आहे. ठीक आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ठीक आहे. पुढे बघा, शनिवारी दुपारी 12:30ची वेळ होती. शनिवारी शब्द बरोबर का नाही? न ला पहिली वेलांटी शनिवारी आणि दुपारला द ला पहिला उकार दुपारी 12:30ची वेळ होती. 12:30ची वेळ होती हा शब्द, हे तिन्ही शब्द बरोबर आहे. ठीक आहे. 12:30ची वेळ होती. पुढे बघा, खालील विरामचिन्हे ओळखा. 100% येणारा क्वेश्चन. ठीक आहे ना. तुम्हाला बघा, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह हे सगळं तुम्हाला विचारलं जातं. पूर्णविराम. ठीक आहे. बघा, हा दिलाय, हा काय आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे? स्वल्पविराम. बरोबर ना? काय? स्वल्पविराम. आणि हे दोन्ही असं बघा, इकडे 2 आहेत आणि इकडनं 2 आहेत, तर याला म्हणतात दुहेरी अवतरण चिन्ह. याला काय म्हणतात? तर दुहेरी अवतरण चिन्ह. पुढे बघा, पारिभाषिक शब्द लिहा. म्हणजे काय? दुसऱ्या भाषेतील शब्द आहे, त्याला आपल्या मराठी भाषेत करा. ठीक आहे ना. टॅक्स कशाला म्हणतो आपण? त्याला कर. टॅक्स म्हणजे काय? कर देतो आपण. एखाद्या वरती म्हणतो ना टॅक्स भरतो, म्हणजे कर भरतो. एक्झिबिशन म्हणजे काय? प्रदर्शन. सायन्स एक्झिबिशन म्हणजे काय? विज्ञान प्रदर्शन. बरोबर आहे. मग एक्झिबिशन म्हणजे काय? तर प्रदर्शन. ठीक आहे. चला पुढे बघा, 100% येणारे क्वेश्चन आहेत हे लक्षात घ्या. तुम्हाला शब्दाचे ते चेंज होऊ शकतात पण येणार. पुढे बघा, आता मित्रांनो पत्र लिहायचे, स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. बघा, निवेदन वाचावं, त्यापैकी कोणतीही कृती सोडवा. बघा, फक्त शालेय संस्थेसाठी फळे, फुले आणि उपयुक्त झाडांच्या रोपांचे मोफत वाटप, सर्वात जास्त रोपे नेऊन संवर्धन करण्यास बक्षीस. ठीक आहे ना. वृक्षवल्ली, आंबा, सोयरी, वनचरी, आम्रपाली, रोपवाटिका, यशवंतनगर, सांगली हे दिले तुम्हाला. बघा, मग आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे? पत्र लिहायचे. कोणाला लिहायचे? वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी रोपांची मागणी करणारे पत्र व्यवस्थापनाला पत्र लिहा तुम्ही. ठीक आहे. किंवा उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे? का औपचारिक एक पत्र तुम्हाला त्यांना लिहायचे. ठीक आहे ना. स्क्रीनशॉट काढून घ्या, काय अडचण नाही. लक्षात घ्या, जर पत्रलेखन येत नसेल तर कमेंट करा. पत्रलेखनावरती पण एक चांगला व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया. पुढे बघा, विभाग 1 मध्ये दिले तुम्हाला का गद्य ई मधला प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित गद्य उत्तराचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. काय? आईच्या महिम्याचे वर्णन तुम्हाला स्पष्ट करायचे. आपण जो बघितलं ना उतारा तोच त्याच्यामध्ये. ठीक आहे. पुढे बघा, जाहिरात लेखन. संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा. मग असा एखादा बॉक्स तयार करा. इथं असे संगणक वगैरे दाखवा. इथं तुमच्या MSIT काय असेल त्याचं एखादं नाव द्या. इथं लिहा संगणकाचे ऑनलाईन लेक्चर वगैरे असतील किंवा ऑनलाईन सुविधा काय असेल ते लिहा तुम्ही. ठीक आहे ना. दररोज सराव वगैरे असं काहीतरी लिहा. ठीक आहे ना. पुढे बघा, कथा लेखन दिले. ही कथा दिली. शाळेची घंटी वाजली. शाळा सुटल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थी गडबडीने बाहेर पडू लागले. वरच्या मजल्यावर श्रेया आणि नेहा धावतच बाहेर पडल्या. सिटी बसमध्ये जागा मिळत नाही म्हणून त्या भर चालत होत्या. शेवटी त्या बस थांब्याजवळ पोहोचल्या. बघा, काय? शाळा सुटली होती, शाळेतून 2 जणी घरी चालल्या होत्या आणि त्यांना काय जी शहरातली बस होती त्या बसमध्ये त्यांना जागा मिळाला म्हणून त्या काय केली का शेवटी बस थांब्याजवळ म्हणजे बस स्टॉपजवळ गेल्या. आणि मग तिथं लिहा का तिथंही खूप गर्दी होती. मग बस आली नाही, मग बस यायला उशीर झाला. मग त्यानंतर घरी पोहोचल्या किंवा मग त्या बसमध्ये उभ्या राहून गेल्या किंवा बस आलीच नाही, 1 तास त्यांना वाट बघावी लागली. मग त्या चर्चा करू लागल्या. मग नंतर पुन्हा बस आली, मग त्या गेल्या. अशा प्रकारे तुम्ही एक गोष्ट तुमच्या मनाने तयार करायची. ठीक आहे. पुढे बघा, लेखन कौशल्य. लेखना प्रकारापैकी कोणतीही कृती सोडा. प्रसंग लेखन लक्षात घ्या. याला आपण म्हणतो का वृत्तलेखन म्हणतो, काही बातमी लेखन आपण म्हणतो. बघा, आता लिहायचं कसं? बघा, काय दिलंय बघा. सध्या साधना विद्यालय धुळे इयत्ता 10वी शुभेच्छा समारंभ. आता मग तुम्ही लिहिणार काय? दिनांक 4 फेब्रुवारी 2025 26 काय दिलं ना तुम्ही लिहा. 26 असेल ते 4 फेब्रुवारी 2026 रोजी साधना विद्यालय धुळे येथे इयत्ता 10वीचा शुभेच्छा समारंभ कार्यक्रम पार पाडण्यात आला. हा कार्यक्रम सकाळी ठीक 10 वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अजय साठे व तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष रमाकांत धुमाळ सर हे होते. तसेच त्यांनी ठीक आहे ना या कार्यक्रमाप्रसंगी का आपण म्हणतो सूत्रसंचालन काहीतरी पवार बिवार किंवा माझं नाव टाका काय अडचण नाही या सरांनी केलं. ठीक आहे ना. मनोगत व्यक्त केलं. त्याच्यानंतर मुलांना शुभेच्छा दिल्या. कोणत्या मुलांनी भाषणं केली, कोणत्या मुलांनी कविता सादर केल्या हे तुम्ही अशा प्रकारे लिहा. मुलांनी शुभेच्छा म्हणून किंवा एक शाळेची आठवण म्हणून शाळेला एक गिफ्ट दिलं. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? त्याच्यावरती एक प्रसंग लेखन करू शकतात. ओके. चलो पुढे बघा, आत्मकथन. दिलेल्या मुद्द्याचे सैन्य. आता आरसा दिलाय. आरसाची आत्मकथा. बघा काय का शोध निर्मिती. आरशाचा शोध कसा लागला,
आनंदाचे क्षण का आपण आरशासमोर बघतो, मग काय का बाबा आरशाला खूप चांगलं वाटतं का लोक आपल्याकडे बघू आपल्यामध्ये बघून मेकअप करतात, पावडर फासतात, बरोबर आहे. काळा असेल तर गोरं होऊन बाहेर निघतं. मग गरज त्याची महत्त्व, गरज का आपल्याला आरशाचं का महत्त्व आहे, का पाहिजे आपल्याला, आणि आरशाला काय खंत वाटते का आरशाला खंत वाटत असेल का बाबा लोक इथं मेकअप करून बाहेर पडतात पण मन त्याचं काळच असतं, आतून काळेच लोक असतात, फक्त चेहरा गोरा करून घराच्या बाहेर पडतात किंवा लोकांना समाज दाखवतात. अशा प्रकारे तुम्हाला आरशाची आत्मकथा लिहायची. पुढे बघा, वैचारिक लेखन, जल प्रदूषण समस्या व उपाय यावरती तुमचे विचार लिहा. खूप व्हेरी IMP क्वेश्चन आहे हा. का 2-3 क्वेश्चन पेपरमध्ये येऊनच गेले आहेत, ठीक आहे ना. प्रदूषणावरती क्वेश्चन असतात, मग याच्यावरती तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारे विचार तुमचे मांडायचे. चला फायनली विद्यार्थी मित्रांनो, आपण आता 10वीचा बोर्डचा पेपर कसा असणार हे बघून घेतलं आहे. लक्षात घ्या, कमीत कमी 2 क्वेश्चन पेपर बोर्डाच्या सोडवा. अजून वेळ आहे तुम्हाला, 1 दिवस आहे, पूर्णपणे तयारी करून घ्या. जर तुम्हाला व्याकरणामध्ये किंवा ज्या उपजित लेखन आहे आपण म्हणजे पत्रलेखन, कथालेखन, वृत्तलेखन, जर काही प्रॉब्लेम आला असेल कमेंट करा. एक देखील कमेंट जरी आली तरी त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. मागचा व्हिडिओ टाकला तोही बघून घ्या. आणि जर पुढचे हिंदी असेल, इंग्लिशचे असेल, आणि मॅथचे तर 100% येतात. मॅथचे आपले 100% IMP क्वेश्चन येतात, म्हणजे येतात, जे दिल तेच येतात, बरोबर आहे. त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओला लाईक करा एकदा. आणि परीक्षेसाठी सर्वांना माझ्याकडून, सर्व आपल्या ऑनलाईन असतील शाळेचे जेवढे विद्यार्थी आपले व्हिडिओ बघतात अशा सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या पदरामध्ये चांगलं यश मिळो. आपल्या गावाचं, आपल्या आईवडिलांचं, आपल्या भाऊकीचं असेल, ठीक आहे ना, आपल्या शाळेचं असेल, आपल्या समाजाचं, आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं नाव तुमच्याकडून रोशन हो, अशी तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि परीक्षेच्यासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच पुढचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. चला मित्रांनो, थांबते आता, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.